उज्जैन मधून आता 300 किलोमीटर बाहेर आलोय। हायवे थांबलोय आता इथं 2-4 मिरांडा घेतले आता। तो गाइस अभी 10 बज चुके हैं, ठंड भी बहुत लग रही है। यहाँ से अभी कुंभ मेला 450 किलोमीटर रह गए सिर्फ। अभी इन दुकानदारों से बात करके करके मेरा भी बात करने का तरीका बदल गया है। मैं भी इनकी तरह ही बात करने लगा हूँ। अभी हम खाना बना रहे हैं इधर, खाने के बाद निकलने वाले हैं जल्दी ही। गुड मॉर्निंग मित्रांनो, लय गार लागतं इकडं, इतकं धुकाय का नाही, काही सुद्धा दिसेना झाले आता कुंभमेला फक्त 200 किलोमीटर राहिलाय। आता आम्ही प्रयागराज मध्ये खूप वेळ झाला आलोय, पण ट्रॅफिक खूप आहे त्यामुळे ट्रॅफिक मध्ये अडकलोय। फायनली मित्रांनो कुंभमेल्यात आलोय, आता संगमला चाललोय आंघोळ करायला नदीवर। तर मित्रांनो आपण इथनं मागं 5 किलोमीटर गाडी पार्क केली, आता 5 किलोमीटर चालत जायचंय। एवढा मोठा रिकामा हायवे, तिथून आपल्याला चालत जायचंय। आल्याला इथं एक आगोरी आलतो समोरून, आला माझं नेपकिन होता, एक रुमाल टॅवेल घेऊन गेला, आता काय बोलायचं त्याला। 7 किलोमीटर चालत आल्यानंतर ब्रिज लागलंय, तिथून बघा सगळा कुंभमेळा दिसतोय। संगम वगैरे, नदी विधी, सनसेट पॉइंट तर एवढा खतरनाक येत होता नाहीत ना, काय बोलायचा विषयच नाही। खरंच प्रयागराज खूपच मस्त आहे। 7 वाजले ते आलोय आता एंटर करून, चालतोय संगम काय सापडणं झालाय। ज्यांना विचारलं ते म्हणते ते 2-3 किलोमीटर अजून पुढे आहे, मेजर काय इथं तर नाहीत। त्यासोबतच आकाश सरांचं दाजी देखील होतं इथं, त्यांची पण आम्हाला खूप मदत झाली प्रयागराजमध्ये। इथं ते आर्मीत आहेत, त्यांनी खूप मदत केली, त्यांच्या मदतीने आम्ही लवकर गेलो तरी आत, नाही तर काय आम्हाला इथंच 2-3 दिवस गेला असतं। बघा किती लांब चालत आलोय, अजून सुद्धा संगम आला नाही। जिकडं तिकडं माणसं आहेत, ती सगळी बॅरिगेट लावून रोड निस्ता वाढवायचं काम केलंय, फिरवत संगमवर लावलंय। चालून दमले ती सगळे, आता संगम कधी येतोय असं झाले। आता संगमवरती फायनली संगमवर आंघोळ वगैरे केली तर मस्त। दर्शन घेतलं इथं, आता रिटर्न निघालोय। रिटर्न आम्हाला इथून 12 किलोमीटर जायचंय वापस। आता काय एनर्जी राहिली नाही, आंघोळ केल्यामुळे जरा भारी वाटते ते चालायला, त्यामुळे काय एवढं वाटत नाही। पण गर्दी काय कमी व्हायचं नाव घेत नाही, आणि खूप लांब नाही एवढा मारून जायचंय आम्हाला माघारी। खरंच प्रयागराज खूपच मस्त आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी येऊन जावा, कारण नंतर ही संधी नसणार आहे। 144 वर्षातून लागलेला आहे, नंतर पुढच्या पिढीला देखील मिळणार नाही हा कुंभमेळा। त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी भेट द्या, नक्कीच दर्शन घ्या। तर चाललोय रिटर्न, 8 वाजले ते आलो फायनली ब्रिज गावला, आता कुठं बरं वाटायला लागलं जरासं। ब्रिज वरून संध्याकाळचा एवढा खतरनाक व्ह्यू येत होता का नाही, काय बोलायचं कामच नाही। आता इथून रिटर्न डायरेक्ट सातारा, आता कुठं थांबायचं नाही। सातारकडे निघालोय, सातारा अजून इथून 1000 किलोमीटर राहिले। सकाळी इथं चहा नाश्ता केला, आता हालायचं इथून पुढे लवकरच। महामार्गावरून आता चहा प्यायला खाली आलोय, पेट्रोल टाकायचं, लगेच समृद्धीवर जायचं। फायनली आता समृद्धी महामार्ग सोडला, टोल कट होऊन गेलाय 950 रुपये। संध्याकाळी थोडासा फोटोशूट केला हायवेवरती, नंतर जेवण वगैरे केलं, तर निघालो रिटर्न। पंपाव म्हणलं थोडंसं गाडीचा व्हिडिओ बनवून घ्यावं, दाजी काय गाडी फिरवून इकडून तिकडं। काय आलो घरी फायनली, विषयच नाही। 8 वाजता जातोय घरी, 8 दिवसात रिटर्न कुंभमेळा।